वेलकम स्टुडंट्स. लास्ट पिरियडमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचा मिसलेनियस यातले मी तुम्हाला काही क्वेश्चन्स जे थोडेफार अवघड आहेत आणि जे ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड आहेत हे मी तुम्हाला करून दाखवत होतो. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 14 म्हणजे नंबर्स चुकलेत तर क्वेश्चन नंबर 14 आणि प्रॉपर नंबर्स असतील तर क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, हा मी एक्सप्लेन केलेला आहे. नाव क्वेश्चन नंबर 18 किंवा जर नंबर्स त्याला प्रॉपर पडले असतील तर क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे, मी असं का सांगतोय, नवीन आता जे यावर्षी काही लोकांनी पुस्तकं घेतली असतील तर कदाचित त्यामध्ये करेक्शन झालं पण असेल, मला माहिती नाही आहे त्यात झालंय की नाही. त्यामुळे मी असं दोन्ही तुम्हाला सांगतोय. त्यामध्ये पेज नंबर 22 अगदी बॉटमचा क्वेश्चन आहे बघा, ज्याला माझ्या पुस्तकात 18 नंबर पडलाय. खरं तर तो क्वेश्चन नंबर 10 पाहिजे होता. असू दे, आपल्याला प्रॉब्लेम महत्वाचा आहे. शो दॅट एक एक्सप्रेशन दिले आणि त्याची तुम्हाला व्हॅल्यू काय दाखवायची, 0 दाखवायची. ठीक आहे, 1/√2 एक्सप्रेशन असं आहे, 1/√2 प्लस I/√2 ब्रॅकेट रेस टू 10 प्लस हा सेम क्वेश्चन आहे 1/√2 मायनस I असलं पाहिजे I/√2 रेस टू 10. याची व्हॅल्यू आपल्याला काय दाखवायची, तर ती व्हॅल्यू आपल्याला 0 दाखवायची. ठीक आहे, बाय. आता हा रेस टू 10 करायचा क्वेश्चन कसा सोडवायचा आहे तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा मी या टर्मचा स्क्वेअर आधी करून बघतोय. ठीक आहे, कन्सिडर 1/√2 प्लस I/√2 याचा स्क्वेअर इज इक्वल टू, मी असं समोर करत होते, जागा कमी म्हणून. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 1 प्लस I/√2 त्याचा स्क्वेअर. आता न्यूमरेटरचा स्क्वेअर सेपरेट करा, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर सेपरेट करा. 1 प्लस I चा स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 प्लस I चा स्क्वेअर I स्क्वेअर म्हणजे -1. दोघांचा प्रॉडक्ट त्याचं डबल प्लस 2I, दोघांचा प्रॉडक्ट आहे त्याचे ट्वाइस अपॉन √2 चा स्क्वेअर 2 येतो. आता 1 - 1 कॅन्सल होतील म्हणजे 2I/2. थोडक्यात त्या ब्रॅकेटचा आन्सर काय आला सांगा. या पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला की आन्सर काय येते, I येते. आता मध्ये -10 असेल तर काय फरक पडला असता, तर तेही बघा. 1/√2 मायनस I/√2 असेल आणि त्याचा स्क्वेअर केला तुम्ही तर बघा डिनॉमिनेटर सेम आहे. 1 - I/√2 याचा स्क्वेअर केला, फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे I स्क्वेअर -1. मायनसचा स्क्वेअर +1च असतो, प्लसच असतो, पण I स्क्वेअर म्हणजे -1 असतो. आणि मायनस प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दॅट ट्वाइस AB ची टर्म म्हणजे 2I/√2 चा स्क्वेअर 2 येईल. +1 - 1 कॅन्सल, -2I/2 म्हणजे फायनल आन्सर आलं -I. म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर I येतो आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर -I आन्सर येतो. मग जे तुम्हाला पाहिजे की LHS लिहून घ्यायचं. आता मी LHS लिहिताना कसं लिहितो नीट लक्ष द्या. LHS बघा 1/√2 प्लस I/√2 याचा स्क्वेअर रेस टू 5 म्हणजे 5 टू 10 झाले की बघा, प्लस पुन्हा राउंड ब्रॅकेट 1/√2 मायनस I/√2 याचा स्क्वेअर पुन्हा रेस टू 5 म्हणजे 10 झाले की नाही. आता या ब्रॅकेट रेस टू 2 चा आन्सर I येतं, आपण जस्ट पाहिलेलं आहे, म्हणजे हे झाले I/5. याचा आन्सर काय येतं सांगा, -I/5. आता I/5 चा आन्सर किती तुम्हाला मी लिस्ट करून दिले बघा. I स्क्वेअर, I³ I⁴. तर I/5 चा आन्सर येतं हे बघा, I/5 चा आन्सर I⁴ इंटू I. मग मला सांगा I⁴ म्हणजे 1 इंटू I म्हणजेच I. ते वाटलं तर मागे जाऊन बघा तरी. म्हणजे I⁵ चा आन्सर काय आलं सांगा, I. आता निगेटिव्ह टर्म आणि त्याला रेस टू 5 म्हणजे आन्सर मायनस येणार. पुन्हा I⁵ चा आन्सर काय येणार सांगा, I. आताच दाखवलं मी तुम्हाला.
म्हणजे i मायनस आय इक्वल 0 म्हणजेच इक्वल टू काय सांगा RHS. ओके, आता मी याच्यातच फक्त आपण डिस्कस करणार आहोत. याच्यातच क्वेश्चन नंबर 18 आता आपण पाहिला, किंवा प्रॉपर नंबर असतील तर क्वेश्चन नंबर 10 पाहिला, काही जे असेल. आता क्वेश्चन नंबर 19 बघा, म्हणजे चुकलेल्या क्वेश्चन मध्ये 19 आणि करेक्ट नंबर्स असतील तर 11 नंबरचा वरच्या बाजूला क्वेश्चन आहे बघा. हाच प्रॉब्लेम, शो दॅट सगळं सेम आहे, फक्त मध्ये साइन काय सांगा मायनस आहे आणि पॉवर 10 च्या ऐवजी काय केलं सांगा 8 आहे. म्हणजे हा याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. तो क्वेश्चन नंबर 19 किंवा 11 हा जो क्वेश्चन आहे याच्याशी रिलेटेड आहे. हा तुमचा तुम्ही स्वतः करून घ्यायचा आहे. लक्षात आलं? ठीक. आता आपण पुढचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, नाउ 22nd क्वेश्चन, म्हणजे इथं जो नंबर 22nd दिसतोय तो, आणि त्याला प्रॉपर नंबरिंग असेल तर क्वेश्चन नंबर 14 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 14, शो दॅट z इक्वल्स -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ -3 ब्रॅकेट क्यूब बाय 2 आहे त्याला, आणि ब्रॅकेट क्यूब आहे, इज अ रॅशनल नंबर. याचा क्यूब जो आहे तो रॅशनल नंबर आहे, प्रूव्ह करायचा. हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत की नाही व्यवस्थित बघा, हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीशी रिलेटेड आहेत. मी तर असं बघितलं पाहिजे याचा क्यूब ना 1 येणार आहे, 1 या नंबरचा क्यूब. कसा तर बघा ना, मला हे दिसतंय बघा, कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे इमॅजिनरी असतं. म्हणजे हा जो नंबर आहे तो ऍक्च्युली असा आहे -1 हे प्लस और मायनस काय बाहेर पडेल जाईल तर √3i, कारण निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. पहिल्यांदा 3 चं स्क्वेअर रूट घ्या आणि त्याला i जोडा, म्हणजे झालं -1 प्लस √3i अपॉन 2, याचा मला क्यूब करायचा आहे. आता हे जर मी थोडंसं मागं पुढे केलं तरी चालतं, काही बिघडत नाही. म्हणजे √3i - 1 बाय 2 ह्याचा ब्रॅकेट क्यूब. मला म्हणजे a - b चा क्यूब फॉर्म्युला वापरता येईल. a - b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय सांगा, a - b बराचदा लिहून दाखवला मी तुम्हाला. a - b ब्रॅकेट क्यूब म्हणजे a क्यूब -3 a स्क्वेअर b कोण आहे बघा, प्लस 3 ab स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे 1 क्यूब. 2 क्यूब 8. पहिल्यांदा √3 चा क्यूब करून बघा. √3 तीन वेळा लिहून बघायचं, म्हणजे 3√3. i चा क्यूब i क्यूब म्हणजे -i. दाखवले मी, सगळे शिकवले तुम्हाला. हे साइन आत्ता तरी मायनसच आहे. √3 चा स्क्वेअर 3, i स्क्वेअर म्हणजे -1 होणार आहे, म्हणून साइन प्लस झालं. √3 चा स्क्वेअर 3 आलेला आठवला, 3 इंटू 3 9, 9 इंटू 1 म्हणजे 9. 3√3i इंटू 1 असल्यामुळे काही फरक पडत नाही. -1 चा क्यूब 1 अपॉन 8. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 3√3i कॅन्सल. 9 - 1 8 अपॉन 8 म्हणजे 1. थोडक्यात -1 प्लस और मायनस काही चालतं. √3i चा बाय 2 चा ब्रॅकेट क्यूब केला तर त्याचा आन्सर 1 येतं, लक्षात ठेवा. अरे क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये आपण ह्याला ओमेगा स्क्वेअर म्हणलेला आहे. मग त्या ओमेगाचा क्यूब हा 1 यायलाच पाहिजे, साधी गोष्ट आहे. म्हणजे याचा वापर करून तुम्ही तो 28 म्हणजे शेवटचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे. याचा वापर करून आपल्याला यातला शेवटचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओरली सुद्धा आता करता येईल, सांगा ओरली. बघा, इफ ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. 2 टर्म्स तुम्हाला दिले, 2 टर्म दिले. एकात दिलेलं आहे -1 प्लस i√3 म्हणजे √3i अपॉन 2, त्याला रेस टू काय दिले तुम्हाला सांगा 18, आणि हेच पुढे परत काय सांगा -1 मायनस i√3 अपॉन 2, ह्याला पण रेस टू काय दिलेला आपल्याला 18. शेवटचा क्वेश्चन 28 नंबरचा क्वेश्चन.
प्रॉपर नंबरिंग असतील तर 20 नंबरचा क्वेश्चन, 20th क्वेश्चन 20 नंबरचा. आता मी काय करेन, या टर्मला पहिल्यांदा मी हे जे रेस टू 18 दिसतायत की नाही आपल्याला, मी इथल्या इथंच करेक्शन करतो. हे जे रेस टू 18 आहेत ना, ह्याला मी पहिल्यांदा ब्रॅकेट क्यूब दाखवेन आणि मग रेस टू 6, बघा 6 3 18 झाले की नाही. इथंही ह्याला ब्रॅकेट क्यूब दाखवेन आणि नंतर रेस टू 6 करेन. आता याचा ब्रॅकेट क्यूब 1 येतो, 1 रेस टू 6 प्लस त्याचाही ब्रॅकेट क्यूब 1च येतो. 1 रेस टू 6 म्हणजे 1 आणि 1 रेस टू 6 म्हणजे 1. फायनल आन्सर 2. या प्रकारे हा लास्ट क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करा. आता यानंतर मी तुम्हाला फक्त एकच क्वेश्चन ह्यातला करून देणार आहे, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 20. जर चुकीचे नंबर्स असतील पुस्तकात तर क्वेश्चन नंबर 20, प्रॉपर नंबर्स असतील तर क्वेश्चन नंबर 12. कन्वर्ट द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन पोलर फॉर्म अँड ऑल्सो एक्सपोनेन्शियल फॉर्म. कारण हा पार्ट ट्रिग्नोमेट्रीचा असतो म्हणून मी ते करून देणार आहे. ओके, नाव क्वेश्चन नंबर 20 किंवा क्वेश्चन नंबर 12 जे काही तुमच्या पुस्तकात असेल ते. कन्वर्ट द कॉम्प्लेक्स नंबर्स इन पोलर फॉर्म अँड ऑल्सो इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. z इक्वल्स, पहिला प्रॉब्लेम काय होता, z इक्वल्स 2 प्लस 6√3i अपॉन 5 प्लस √3i. ओके, मिळालं सगळ्यांना क्वेश्चन पहिला. आता काय सांगतोय लक्षात द्या. पहिल्यांदा आधी तुम्ही गिवन कॉम्प्लेक्स नंबर आहे हा पहिल्यांदा प्लेन a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये आणायचा आहे. मग तो a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपण काय करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. आपण यालाच मी आता ह्याच्यातच कंटिन्यू करतोय. कॉन्जुगेट कर 5 मायनस √3i अपॉन 5 मायनस √3i ने आपण याला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, कॉन्जुगेट नंबर खाली मल्टिप्लाय केलं. आता तुम्ही न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर हे सगळं सोडवत चला. हे तुम्हाला सगळ्यांना आता येतंय, याची प्रॅक्टिस झालेली आहे. हे सगळं सिम्पली मी रेफर करून ठेवलेलं आहे. हे सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर हा जो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे तो z इक्वल्स 1 प्लस √3i या फॉर्म मध्ये येतो. तुम्ही करून बघायचं, 1 प्लस √3i या फॉर्म मध्ये तुमचा कॉम्प्लेक्स नंबर येतो. ह्याला रिड्यूस करून आपण ह्या a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये आणलं. मग आता सांगा a म्हणजे किती आहे 1, b किती आहे √3, मग r किती असणार, r म्हणजे मॉड z, रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, 1 स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3, ऍडिशन 4, त्याचं रूट किती मिळालं 2 मिळालं. ठीक आहे, डायरेक्ट स्टेप्स करतो मी थोड्या. r इक्वल्स 2 मिळालं. आता मग तुम्हाला पोलर फॉर्म पाहिजे, त्याआधी आपण असं करूया की थिटा मिळतोय का बघूया आपण. सांगा cos थिटा इक्वल्स a अपॉन r, a म्हणजे 1, r म्हणजे 2, sin थिटा इक्वल्स b अपॉन r, b म्हणजे √3 आणि अपॉन 2. मला सांगा √3/2 1/2 हे स्टँडर्ड अँगल्स रिलेटेड आहेत की सांगा. आणि ज्या अर्थी a आणि b दोघेही पॉझिटिव्ह आहेत त्या अर्थी हा फर्स्ट क्वाड्रंट असला पाहिजे. मग फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, sin 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे, cos 60 ची व्हॅल्यू हाफ आहे. म्हणजे याचा अर्थ इथं थिटा किती असला पाहिजे 60 डिग्री, पण त्याला रेडियन मध्ये π/3 लिहितात. थिटा मिळाला. मग आपण लिहिणार आहोत पोलर फॉर्म. पोलर फॉर्म काय असतो रे, z इक्वल्स, थांबा आधी z लिहायला हवं तुम्हाला. z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट cos थिटा प्लस i sin थिटा. हा काय असतो आपला पोलर फॉर्म. मग आता r किती मिळाले तुम्हाला 2 मिळाले माझ्यामध्ये, बरोबर. cos ऑफ थिटा मिळाला का बघा, आहे π/3 प्लस i sin π/3. हा काय झाला तुमचा पोलर फॉर्म. क्वेश्चन मध्ये काय काय विचारले तुम्हाला, पोलर फॉर्म आणि माझ्या मते एक्सपोनेन्शियल फॉर्म सुद्धा विचारलाय. चेक करायचा, एक्सपोनेन्शियल फॉर्म पण विचारलाय, बरोबर आहे. मग खाली हे झाल्यानंतर घ्यायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा काय असतो रे, z इक्वल्स r इंटू, आठवते का बघा, e रेस टू थिटा i किंवा i थिटा, मागे पुढे चालतं, थिटा i किंवा i थिटा असं लिहिलं तरी चालतं.
सो z इक्वल्स आर किती आहे 2 आहे ना, आर 2 आहे इंटू ई रेस टू थिटा किती आहे आपला पाय बाय 3 इंटू आय, हा झाला त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, फक्त मी याचा आन्सर तेवढं डायरेक्ट काढलेलं आहे, तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून घ्या. नाउ सेकंड क्वेश्चन काय दिलं बघा. क्वेश्चन z कॉम्प्लेक्स नंबर आहे, z इक्वल्स -6 प्लस √2i. चला इथे बघा a ची व्हॅल्यू -6, तो मुळात a प्लस ib च्या फॉर्म मध्ये, त्यामुळे काही बाकीचा काही याचा त्रास नाही. a -6 b म्हणजे √2, त्याच्यावर आपण r काढूया, ह्याला कॅल्क्युलेशन दाखवतो. a² प्लस b² म्हणजे रूट ऑफ -6 चा स्क्वेअर प्लस √2 चा स्क्वेअर रूट ऑफ 36 प्लस 2 म्हणजे √38. त्याला काही रिड्यूस वगैरे करता येत नाही, राहू दे r इक्वल्स √38. चला त्यानंतर आपण कॉस थिटा काढूया. सांगा कॉस थिटा काय असतो रे, a अपॉन r. a किती आहे -6 अपॉन √38. त्यानंतर साइन थिटा काढा बरं, साइन थिटा b अपॉन r. b किती आहे आपल्याकडे √2 अपॉन r किती आहे √38. ह्याला फार 1/√19 करता येते, पण काही गरज नाही आहे, हे काही स्टँडर्ड अँगल्स रिलेटेड नाही. उलट असं असलं की बरं असतं, थिटा शोधणं वगैरे काही प्रकार नसतो याच्यामध्ये, हे फार सोपं. आता आपण टॅन थिटा काढूया. टॅन b अपॉन a असतो, लक्षात ठेवा तो b अपॉन a. टॅन थिटा b अपॉन a. b म्हणजे काय आहे √2 आणि a किती आहे बघा आपल्याकडे तर -6 आहे. हे असंच ठेवलं तरी चालेल, ऍक्च्युअली थोडंफार कॅन्सलेशन होतं, √2 आहे तसं तरी फॉर्म मध्ये ठेवला तरी त्याला चालू शकेल. ठीक आहे, √2/6. मग थिटा इक्वल्स टॅन इनवर्स मायनस साइन हे आहे आणि √2/6 हे असं लिहून ठेवायचं. आता आपल्याला पोलर फॉर्म पाहिजे. काय असतो रे पोलर फॉर्म, z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट cos थिटा प्लस i sin थिटा. सांगा r किती आहे बघा √38 आहे काहीतरी, r √38 ब्रॅकेट मध्ये cos थिटा आपल्याला एक्झॅक्ट माहित नाहीये, तसंच ठेवायचं i sin थिटा, where थिटा इक्वल्स tan इनवर्स -√2/6. बस एवढं लिहून रेखावायचं. आणि आता तसंच आपल्याला कुठला फॉर्म पाहिजे, एक्सपोनेन्शियल फॉर्म पाहिजे, बरोबर आहे. काय फॉर्म आहे, z इक्वल्स r इंटू z इक्वल्स r इंटू ई रेस टू थिटा i किंवा i थिटा, थिटा i किंवा i थिटा. आता सांगा r किती आहे √38, ई रेस टू थिटा रिप्लेस करायचंच नाही, आहे तसं लिहायचं आणि पुन्हा समोर लिहायचं, वेअर थिटा इक्वल्स टॅन इनवर्स -√2/6. या प्रकारे हा क्वेश्चन कंप्लीट करायचा. ठीक आहे, ओके. नंतरला लास्ट क्वेश्चन बघा, त्या क्वेश्चन मधला लास्ट थर्ड, z इक्वल्स -3/2 प्लस 3√3/2i. ठीक, सांगा a किती आहे -3/2, b किती आहे 3√3/2. ह्याच्यावरून आपण r काढणार आहे, फॉर्म्युला √a² प्लस b². आता मी डायरेक्ट स्क्वेअर रिप्लेस करतोय, 9/4 प्लस 9 3 = 27/4 स्क्वेअर केले, ऍडिशन 36/4. परत बघा ऍडिशन 36 नोमली 9 and 27 36/4. 4 9 36 म्हणजे √9. म्हणजे थोडक्यात r इक्वल्स काय मिळेल आपल्याला 3 मिळेल, मॉड z म्हणजे r3 मिळेल. आता आपण cos थिटा काढणार आहोत. सांगा cos थिटा काय असतो रे, a अपॉन r. a किती आहे बघा -3/2 अपॉन r किती आहे 3. आता हे 2 डिनॉमिनेटर मध्ये येतील आणि 3 कॅन्सल होतील म्हणजे -½ सांगा sin थिटा काय असतो आपला b अपॉन r. तर आपला b काय बघा 3√3/2 अपॉन 3. हे जे 2 आहेत ते खाली येतील आणि हे 3 याच्याशी कॅन्सल होतील म्हणजे √3/2. बघा sin थिटा पॉझिटिव्ह आहे, cos थिटा निगेटिव्ह आहे.
साइन थिटा पॉझिटिव्ह आहे, कॉस थिटा निगेटिव्ह आहे, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह, हा सेकंड क्वाड्रंट आहे बघा, प्लस प्लस मायनस प्लस, हा सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे. कॉस 120 मायनस हाफ आहे, काही लोकांना 12वीच्या लोकांना कळतं बघा, कॉस 120 मायनस हाफ, आणि साइन 120 ची व्हॅल्यू आहे, साइन 120 ची व्हॅल्यू आहे ती √3/2 इतकी आहे. आता 120 ला लिहितात हे बघा, π/3 म्हणजे 60 डिग्री, मग त्याचं ट्वाइस म्हणजे 120. थोडक्यात तुमचा थिटा जो आहे ना, थिटा 120 डिग्री और सॉरी 2π/3 इतका थिटा आहे. हे अजून 11वीच्या स्टुडंट्सना कळायला खूप अवकाश आहे. थिटा 120 किंवा 2π/3 थिटा मिळाला. आता आपल्याला कुठला फॉर्म पाहिजे, पहिल्यांदा फॉर्म पोलर विचारला असेल ना, पोलर फॉर्म काय आहे? पोलर फॉर्म z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट cos थिटा प्लस i sin थिटा. सांगा r काय मिळालं तुम्हाला? r 3 इंटू ब्रॅकेट cos 2π/3 प्लस i sin 2π/3 थिटा मिळाला ना आपल्याला 2π/3. त्यानंतर आपल्याला पाहिजे एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये z इक्वल्स r इंटू e रेस टू i थिटा किंवा थिटा i लिहिलं तरी चालतं. r म्हणजे 3 e रेस टू, सांगा थिटा काय आहे आपला? 2π/3 i. या प्रकारे एक्सपोनेन्शियल फॉर्म कंप्लीट करायचा. ठीक आहे. आता मला जे वाटत होतं तेवढे मी एक्झाम्पल्स जे मला अवघड वाटत होते ते मी स्वतःहून तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरच्या मिसलेनियस मध्ये मी करून दिलेले आहेत. आता जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नेहमीप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे ते सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही मला त्याचे नंबर्स जे आहेत ते मला व्हॉट्सअपला सेंड करायचे, तेही सोल्युशन मी द्यायची तुम्हाला व्यवस्था करेन. पण पहिल्यांदा स्वतः ट्राय करा, खूप हार्डवर्क करा, स्वतः ट्राय करा. हे ठीक आहे, हे तुम्हाला आता येणारच नाही आहे 2π/3 वगैरे, हे मान्य. हे म्हणून तर मी ह्याचं काय केलं सांगा, प्रत्येक प्रॉब्लेम मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड आहे तो करून दिला, प्रत्येक करून दिले. पण मग बाकीचं जे आहे ते त्याचा अभ्यास करून पुन्हा पुन्हा ते टाईप बघून ते मात्र तुम्हाला जमले पाहिजेत. साधारण येणाऱ्या वीकेंडला म्हणजे फ्रायडे सॅटर्डेला आपण या कॉम्प्लेक्स नंबरवरती एक 25 ते 30 क्वेश्चनची मल्टिपल चॉईस क्वेश्चनची टेस्ट घेणार आहे, MCQs. आणि त्यामध्ये मी हा पार्ट अजिबात देणार नाही त्या टेस्टमध्ये. म्हणजे हे जे आहे आपलं ट्रिग्नोमेट्रीचा जो पार्ट आहे तो अजिबात देणार नाही. ते सोडून बाकी सगळा कॉम्प्लेक्स नंबर जो मी तुम्हाला शिकवलाय याच्यावर तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चनची टेस्ट असेल, ती टेस्ट मी अपलोड करेन. अलीकडे 2-3 दिवस तसा मेसेज टाकत राहीन की या दिवशी तुमची टेस्ट आहे वगैरे, तर या लेसनच्या तयारीला लागा. फर्स्ट चॅप्टर आपला आता संपलेला आहे, कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर तुमचा संपलेला आहे. आता मी अँगल्स अँड मेजरमेंट्स हा चॅप्टर सुरू करणार आहे. काही जे अगदी जुने लोक आहेत, म्हणजे तुम्ही सगळे जॉईन होण्यापूर्वी काही लोक जॉईन झाले होते, त्यांना अँगल्स अँड मेजर्स हा लेसन झालेला आहे, पण ते लोक पुन्हा रिवाइज करतील आणि अँगल्स अँड मेजर्स आता आम्ही नेक्स्ट टॉपिक सुरू करणार. ओके, टिल देन गुड बाय.